हॅलो फ्रेंड, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चं चॅप्टर नंबर 10चं प्रॅक्टिस सेट नंबर 10.1। या व्हिडिओमध्ये मी हा पूर्ण प्रॅक्टिस सेट घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे। बघा मग फर्स्ट काय क्वेश्चन दिले आपल्याला, प्रॅक्टिस सेट 10.1 डिवाइड, राइट द क्वोशंट अँड द रिमाइंडर। आपल्याला काय करायचे आहे, डिव्हिजन करायची आहे आणि क्वोशंट आणि रिमाइंडर पण लिहायचं आहे। बघा काय दिलं, फर्स्ट एक्झाम्पल 21m² डिवाइड बाय 7m। ठीक आहे, आता डिव्हिजन करायचे आहे तर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहू 7m आणि इथे काय लिहायचं 21m²। ठीक आहे, आता सिंपल डिव्हिजन आहे का, नाही, इथे काय दिलं आपल्याला, नंबर पण आहे आणि व्हेरिएबल पण आहे। ठीक आहे, मग आता कसं करायचं बघा, इथे एक्सप्लेनेशनमध्ये बाजूला लिहायचं, काय लिहायचं, काय येईल हे बघा 7m मल्टिप्लाय, इथं कोणत्या नंबरनी जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर काय आला पाहिजे, 21m² आला पाहिजे। ठीक आहे, बघा जर 7m जो आहे त्याला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपलं काय येईल, 21m²। 21m² पाहिजे आपल्याला। बघा 7ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर 21 येते, 3 7 3 जा 21। आता इथे m दिलेला आहे पण आपल्याला काय पाहिजे, m² पाहिजे, म्हणजे अजून एक m पाहिजे, म्हणजे इथं पण काय येईल m। ठीक आहे, आता इथं काय करायचं 3m। ठीक आहे, आणि इथं काय येईल 21m²। सेम काय करायची, सबट्रॅक्शन, काय ते 0। मग काय आला आपला क्वोशंट, काय आला क्वोशंट येईल 3m। ठीक आहे, आणि रिमाइंडर इज 0। ठीक आहे, अशाच प्रकारे आपल्याला सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे। बघा सेकंड नंबर काय दिलेला आहे, 40a³ डिवाइड बाय -10a। ठीक आहे, त्याला डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं। ठीक आहे, बघा मग काय लिहायचं, इथं एक्सप्लेनेशनमध्ये बाजूला लिहायचं। ठीक आहे, पण हे लिहायचं जेणेकरून कसं केलं ते समजायला पाहिजे। ठीक आहे, आता बघा -10a ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर काय यायला पाहिजे आपला आन्सर, 40a³ यायला पाहिजे। तर बघा इथं काय मायनस साईन पण आहे। ठीक आहे, आता आपण याचा नंतर विचार करू, 10ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं की 40 येईल, 4नी। ठीक आहे, तर इथं a दिलेला आहे, आपल्याला काय पाहिजे पण a³ पाहिजे, म्हणजे इथं किती a लागतील, अजून 2a लागतील, म्हणजेच a²। ठीक आहे, आता बघा आता हा 14a³ काय आपला पॉझिटिव्ह आहे, मग आता हा 4a² जे आपण आन्सर काढलेला आहे तो पॉझिटिव्ह घेऊन चालेल का, नाही, काय होते, एक जर निगेटिव्ह असेल आणि एक पॉझिटिव्ह असेल तर आन्सर काय असते, निगेटिव्ह। पण आपला 40 निगेटिव्ह आहे का, नाही, आपला पॉझिटिव्ह आहे, म्हणजे दोन्ही काय घ्यावं लागतील आपल्याला, निगेटिव्ह। जेव्हा काय असतात, दोन्ही पॉझिटिव्ह असले तर पॉझिटिव्ह येते, किंवा दोन्ही निगेटिव्ह असले तर काय असते, पॉझिटिव्ह येत असते, म्हणजेच काय घ्यावं लागेल, -4a²। ठीक आहे, तर काय येईल इथं -4a², तर काय येईल मग 40a³ कंप्लीट डिव्हिजन झाली, म्हणजेच काय येईल 0। आता काय येईल, क्वोशंट आणि रिमाइंडर लिहायचं, क्वोशंट इज इक्वल्स टू -4a² आणि रिमाइंडर 0। ठीक आहे, बघा थर्ड नंबर काय दिला आहे, -48p⁴ डिवाइडेड बाय -9p²। ठीक आहे, डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ, -9p², 48p⁴। ठीक आहे, आता बघा एक्सप्लेनेशनमध्ये काय येईल, -9p² मल्टिप्लाय बाय, अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल की ज्याचा आन्सर काय आला पाहिजे, -48p⁴। आता बघा 9ने कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं की 48 येते का, बघा तर 9च्या टेबलमध्ये 48 येतच नाही, 9ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर 48 येते का, नाही, म्हणजे इथं डायरेक्ट करू शकतो का आपण, नाही। तर बघा लक्ष देऊन बघा, आता ह्या 9नी जर 48ला मी डिवाइड केला, सपोज बघा मी इथं पेन्सिलने लिहून दाखवते, 98 आहे ना अपॉन 9 केलं, याला सिम्पल फॉर्ममध्ये काय येईल, जर मी याला 3ने डिवाइड केला, दोघांना 3ने डिव्हिजिबल होता ते, 3 3 जा 9, काय येईल 3ने जर 48ला डिवाइड केलं, 3 1 जा 3, 1 राहतो, 3 1 आणि 8 18, 3 6 जा 18, 6/18
16/3. जर बघा मी इथं 16/3 जर डिवाईड केलं तर आपलं 48 आन्सर येते का? बघा आता काय होईल, जर मी 16/3 घेतली इथं तर काय होईल, 3 1 3, 3 3 9 आणि 16 3 40. आला आपला आन्सर. ठीक आहे, म्हणजे मी कशाला मल्टिप्लाय करू तर 16/3. काय करायचं, सिम्पली हा नंबर इकडे घेऊन जायचा आणि तो डिवाईड करायचा. ठीक आहे, तर 16/3 आला आपलं. तर इथं पी स्क्वेअर दिलेला आहे, इथं आपल्याला पाहिजे पी टू द पॉवर 4, म्हणजे काय घ्यावं लागेल, पी स्क्वेअर. आणि बघा इथं निगेटिव्ह दिलेलं आहे आणि इथं ऑलरेडी एक निगेटिव्ह आहे, तर इथं काय निगेटिव्ह घेऊ का? बघा मग काय येईल, निगेटिव्ह घेऊ की पॉझिटिव्ह घेऊ? बघा जर मी इथे एक अजून निगेटिव्ह साईन घेतली तर हा नंबर काय लागेल आपल्याला, पॉझिटिव्ह होईल. पण आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्हच पाहिजे, म्हणून मी ॲज इट इज राहते. म्हणजे एक मायनस आणि एक प्लस काय होत असते, नेहमी मायनस होत असते. ठीक आहे, आलं आपलं. बघा कसं लिहायचं मग, 16/3 पी स्क्वेअर आणि याला काय करायचं, -48 पी टू द पॉवर 4. याची काय होत असते, सबट्रॅक्शन. मायनसमध्ये काय होत असतात, नेहमी जे खालचे साईन असतात ते चेंज होतात. इथं काही 0, म्हणजे क्वेश्चन काय आला आपला, 60/3 पी स्क्वेअर आणि रिमाइंडर आली 0. ठीक आहे, समजलं. अजून असे पुढे एक्झाम्पल येतीलच, तेव्हा नक्कीच समजून जाईल. बघा 4 नंबर काय दिलेला आहे, 40 m टू द पॉवर 5 डिवायडेड बाय 30 m³. ठीक आहे, मी इथे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. बघा एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहिते, 30 m³ ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर यायला पाहिजे 40 m टू द पॉवर 5. ठीक आहे, आता बघा 30ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर 40 येते का, नाही. ठीक आहे, आता सेम आपण जशी वरची मेथड यूज केली तशीच करायची. आता मी ह्या 30ला जर इकडे आणलं तर डिवाईड होईल 40/30 असं होईल. याचं काय होईल, 0 0 कट होईल. म्हणजे पण मी 4/3 घेऊ शकते इथं. बघा 4/3, हे बघा 4 इथं लिहून दाखवते मी, 30 मल्टिप्लाय बाय 4/3. बघा 3 1 3, 3 10 30, 10 मल्टिप्लाय बाय 4 40 येते आन्सर. ठीक आहे, समजत आहे. बघा 4/3, तर इथे m³ आहे आणि इथं पण m³ आहे, म्हणजे आपल्याला mची गरज आहे का, नाही. म्हणजेच सॉरी इथं m टू द पॉवर 5 पाहिजे. ठीक आहे, तर इथे m³ ऑलरेडी दिलेला आहे, पण आपल्याला काय पाहिजे, m रेज टू द पॉवर 5 पाहिजे. म्हणजे इथून अजून 2 m पाहिजे, म्हणजे m रेज टू द पॉवर 2. म्हणजेच काय येईल, 4/3 m² 40 m टू द पॉवर 5. इथं काय येईल, 0. तर क्वेश्चन काय आला, 4/3 m² आणि रिमाइंडर आली 0. ठीक आहे, बघा 5 नंबरचं काय दिलेलं आहे, 5x टू द पॉवर 3 - 3x² डिव्हिजनची साईन x². ठीक आहे, आता इथं 2 नंबर दिलेले आहेत किंवा 2 डिजिट दिलेलं आहे. आतापर्यंत आपण 1 नंबरचंच बघितलं. ठीक आहे, चला बघा मग, तर x² आधी आपण या नंबरला डिवाईड करू. कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर यायला पाहिजे आपलं 5x टू द पॉवर 3. ठीक आहे, आता x² मल्टिप्लाय बाय कोणता नंबर, तर 5x टू द पॉवर 3 येईल. काय येईल, सिम्पली 1 मल्टिप्लाय बाय कोणता नंबर, 5. 1 मल्टिप्लाय बाय 5 5 आणि x² दिलं आपल्याला, x³ पाहिजे, म्हणजे इथं अजून x लागेल. ठीक आहे, म्हणजे काय येईल आपला 5x. ठीक आहे, तर इथं काय येईल, 5x³ सबट्रॅक्शन प्लस मायनस 0. तर -3x खाली येईल, 3x² खाली येईल. ठीक आहे, सिम्पली आपण जशी डिव्हिजन करतो तशीच करायची आहे. आता बघा परत आता हे x² डिवाईड करू ना. कशाला डिवाईड करायचं, कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं आपलं आन्सर काय आलं पाहिजे, -3x². ठीक आहे, आता बघा इथे x² ऑलरेडी दिलेला आहे, तर काय पाहिजे फक्त आपल्याला -3 पाहिजे, म्हणून मी इथे डायरेक्ट -3 घेऊ. x² मल्टिप्लाय बाय -3 म्हणजेच काय होईल, -3x². ठीक आहे, म्हणजे इथं काय येईल -3 आणि इथं काय येईल -3x². आणि जेव्हा पण आपण सबट्रॅक्शन करतो याची साईन काय होईल, पॉझिटिव्ह, म्हणजेच 0. म्हणजेच आपला आन्सर काय येईल, क्वेश्चन काय येईल, 5x - 3 आणि रिमाइंडर येईल 0. ठीक आहे, बघा 6 नंबरचं दिलं आहे आपल्याला एक्झाम्पल, 8p³ - 4p² डिवाइड बाय 2p². ठीक आहे, आता फर्स्ट 2p² ने कशाला डिवाइड करू, 8p³ ला.
ठीक आहे. स्टेप बाय स्टेप करायचं. 2p² कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 8p³ येईल. बघा 2नी कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 8 येईल. 2 4 जा 8. ठीक आहे. आता इथे p² दिलेलं आपल्याला काय पाहिजे, p³ पाहिजे, म्हणून अजून एक p घेऊया. म्हणजेच काय आलं 4p. आणि साईनचं काही टेन्शन नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच 8p⁻³ मायनस इथं काही 0 मायनस 4p काय येईल खाली येऊन जाईल. ठीक आहे. आपल्या सेम डिव्हिजनसारखा. तर परत 2pने -4pला डिवाईड करायचं. 2p² मल्टिप्लाय बाय कोणता नंबर येईल आपलं काय आन्सर आलं पाहिजे -4p². ठीक आहे. आता 2ले कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केला की 4 येईल. 2 2 2 जा 4. तर p² पाहिजे आपल्याला. ऑलरेडी p² आहे इथं दिलेला. p² पाहिजे ना. p² आहे. पीची गरज आहे का मग नाही. पण इथं बघा इथं मायनस साईन आहे, म्हणून इथं काय घ्यावं लागेल मला, ह्या 2ला मायनस साईन घ्यावं लागेल. कारण हा प्लस आहे आणि हा काय आहे, हा जर मी प्लस घेतला तर हे आन्सर पूर्ण प्लसमध्ये होईल. पण आपल्याला काय पाहिजे, मायनस पाहिजे. म्हणजे एक प्लस पाहिजे आणि एक मायनस पाहिजे. म्हणजे तेव्हाच आपला आन्सर काय येईल मायनस येईल. म्हणजेच -2. तर काय येईल -4p². सबट्रॅक्शन घेतं 0. म्हणजेच क्वेश्चन किती आला आपला 4p-2 आणि रिमाइंडर येते 0. ठीक आहे. बघा 7 नंबरचं काय दिलं आहे, 2y³ + 4y² + 3 / 2y². ठीक आहे. इथे लिहून घेतलं मी डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. तर 1 बाय 1 डिवाईड करू. पहिले 2y²नी या 2y³ डिवाईड करू. नंतर या 2y² 4y² डिवाईड करू. नंतर 3 करू. ठीक आहे. बघा एक्सप्लेनेशनमध्ये 2y² मल्टिप्लाय बाय = काय आलं पाहिजे आपलं 2y³. ठीक आहे. 2y² अशा कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं की त्याचा आन्सर यायला पाहिजे 2y³. ठीक आहे. तर बघा इथं 2 आणि 2 ऑलरेडी आहे. इथं y² आहे, पण आपल्याला काय पाहिजे y³ पाहिजे, म्हणून एका yनी मल्टिप्लाय करू. इथं काही मग y, तर काही 2y³ सबट्रॅक्शन होईल 0. तर +4y² खाली घेऊन येते मी. ठीक आहे. तर परत काय करायचं, 2y² कशाला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं की काय ते +4y². साईन पण आणायची. ठीक आहे. प्लस साईन होती म्हणून इथं प्लस घेतली. तर 2 आपल्याला 4 पाहिजे. जे 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल 2नी. आणि y², तर y² ऑलरेडी आहे, म्हणजेच y घ्यायची गरज आहे का नाही. म्हणजेच 2 कोणता 2 येईल +2. ठीक आहे. 4y². तर काही सबट्रॅक्शन 0. तर हा +3 काय घेतला मी खाली घेतला. आता याची डिव्हिजन होऊ शकते का नाही, म्हणून हे ॲज इट इज राहू द्यायचं. म्हणजेच आपला क्वेश्चन काय आला y+2 आणि रिमाइंडर आली 3. ठीक आहे. बघा 8 नंबर काय दिला आहे, 21x⁴ - 14x² + 7x / 7x⁴. तर 7x⁴ मल्टिप्लाय बाय कोणता नंबर यायला पाहिजे आपल्या आन्सरमध्ये 21x⁴. बघा 7ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 21 होईल. 7 3 जा 21. आता इथे x⁴ आहे आणि इथं पाहिजे काय आपल्याला x⁴ पाहिजे. म्हणजे एका xने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे जिथं काही 3x 21x⁴. इथं सबट्रॅक्शन 0. आता इथं -14x² खाली घेतला मी. आता याची डिव्हिजन होते का बघा बरं. तर इथे x³ दिलं आहे आणि इथे x² दिलेलं आहे. कमीचं जास्त करू शकतो आपण, पण इथं जर पॉवर मोठी असेल तर आपण ती कमी करू शकतो का नाही. म्हणून आपण ही डिव्हिजन इथेच संपवून टाकू. +7x पण काय घेतलं मी खाली घेतला. म्हणजेच आपला क्वेश्चन काय येते 3x आणि रिमाइंडर काय येईल -14x² + 7x. ठीक आहे. बघा 9 नंबरचे एक्झाम्पल आहे. 6x⁵ - 4x⁴ + 8x⁴ + 2x² / 2x². ठीक आहे. स्टेप बाय स्टेप मल्टिप्लाय करू डिव्हिजन आपण. 2x² मल्टिप्लाय बाय कोणता नंबर पाहिजे फर्स्ट नंबरला करू आधी. तर 6x⁵. आता 2 इथं 2 आहे, आपल्याला काय पाहिजे 6 पाहिजे. 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल 2 3 जा 6. आता इथं x² दिलेला आहे आपल्याला पाहिजे, पण x5 म्हणजेच काय येईल x⁴. 3x². ठीक आहे. 3x⁴. इथं काय 6x⁴.
5 याची सबट्रॅक्शन केली 0 तर -4x⁴ खाली येऊन जाईल. ठीक आहे. आता काय येईल मग 2x² मल्टिप्लाय बाय आन्सर काय आला पाहिजे आपलं -4x⁴. काय करावं लागेल मग 2ला इथं 2 आहे आणि आपल्याला काय पाहिजे 4 पाहिजे म्हणजे 2ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे x² दिलेलं आपल्याला x⁴ पाहिजे म्हणजे x² आणि इथं मायनस साईन आहे म्हणजे याला पण काय द्यावं लागेल मायनस म्हणजे 1 + 1 मायनस काय होत असते नेहमी मायनस होत असते म्हणजे -2x². इथं काही -4x⁴ इथं काही 0 तर हा +8x³ काय खाली घेऊन येते मी बघा परत 2x² मल्टिप्लाय बाय काय 8x³ तर 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 8 येते 2 4 जा 8 तर इथे x² दिला पण आपल्याला काय पाहिजे x³ पाहिजे म्हणजे अजून एक x लागेल म्हणजेच 4x + 4x. ठीक आहे म्हणजे तिथं 8x³ सबट्रॅक्शन काही 0. तर हा वरचा जो 2x राहिलेला आहे तो परत काय घेते मी 2x² खाली घेऊन घेते. आता काय येईल 2x² कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 2x² येते बघा सेम नंबर दिलेला आहे आणि हा नंबर आलेला पण आहे म्हणजे कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल 1 ने 2x² मल्टिप्लाय बाय 1 2x². ठीक आहे म्हणजेच काही इथे आन्सर +1 इथं काही 2x² याची काय करायची सबट्रॅक्शन म्हणजेच 0 म्हणजे आपला आन्सर काय येईल कोशंट इज इक्वल्स टू 3x⁴ - 2x² + 4x + 1 आणि रिमाइंडर येईल 0. ठीक आहे बघा हे 10 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा मी डायरेक्ट करते 5m⁴ मल्टिप्लाय बाय कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर काय पाहिजे 25m⁴. तर इथं 5ला 25 करायचं म्हणजेच काही 5 5 जा 25 m⁴ दिलेला आहे इथं पाहिजे m⁴ म्हणजेच 1m. ठीक आहे म्हणजे इथं कशाला करावं लागेल 5m तर काही 25m⁴ याची सबट्रॅक्शन 0 -15m⁴ खाली आलं. ठीक आहे आता बघा 5m⁴ मल्टिप्लाय बाय इज इक्वल्स टू 15m³ आपला आन्सर यायला पाहिजे. बघा 5ला 15मध्ये कन्वर्ट करायचं 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 15 येते 5 3 जा 50 m³ दिलेला आहे आणि m³ ऑलरेडी आहे तर इथं काय दिलेलं आहे मायनस साईन म्हणजेच 3 काय घ्यावं लागेल -3 म्हणजेच -15m³ सबट्रॅक्शन केली हे काय ते +0 इथं काही +10m आणि +8 पण खाली घ्यायचा. याची डिव्हिजन होते का नाही कारण इथं डिग्री किती आहे 3 दिलेली आहे आणि इथं 1 डिग्री आहे म्हणजे डिव्हिजन होते का समोर नाही म्हणजेच आपला क्वेश्चन काय आला 5m - 3 आणि रिमाइंडर आली 10m + 8. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 10.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.